लॉर्ड ऑफ द रिंग्स बघितलाय? हे वाला नाही, हे वाला. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज. ज्या सिरीजमध्ये आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोर करणार आहेत. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहेत शनीबद्दल. सूर्यापासून 6 नंबरला असलेला शनी, ज्याचा व्यास पृथ्वीपेक्षा 9 पटीनं मोठा आहे, लुक्सच्या बाबतीत सगळ्यांना पुरून उरत आहे ती त्याच्या रिंग्समुळं. वेगवेगळ्या साईजचे दगडं, धूळ, बर्फ ह्यांनी बनलेल्या ह्या रिंग्स फक्त 10 मीटर थिक आहेत म्हणल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. शनीचा दिवस जरी फक्त 11.25 तासांचा असला तरी तिथलं वर्ष आपल्या 29 वर्षाच्या बरोबरीने आहे. म्हणजे 3 दशकात एक बड्डे साजरा करावा लागतंय. शनी ग्रहाचे आत्तापर्यंत 145 पेक्षा जास्त ग्रह सापडलेले आहेत आणि अजून सापडतातच. त्यातला सगळ्यात फेमस आहे टायटन, कारण त्याच्यावर वातावरण आहे, मिथेनचे तलाव आहेत आणि एखाद्या वेळेस लाईफची पॉसिबिलिटी असू शकते असा अंदाज आहे शास्त्रज्ञांचा. शनी सूर्यापासून 1,40,40,00,000,000 किलोमीटर लांब आहे. आपली सूर्यमाला, आपलं युनिव्हर्स किती मोठं आहे याचा अंदाज पुढच्या सगळ्या एका पार्टमध्ये आपल्या सिरीजमध्ये तुम्हाला येईलच. जसं मागच्या भागात आपण गुरु ग्रहावरचं वादळ बघितलं, तसं शनीवर सुद्धा वादळ चालू आहे. शनी ग्रहाच्या उत्तर ध्रुवावरचं वादळ षटकोनी आकाराचं आहे. त्याचं जर कारण जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा, आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. आता ह्याला गुरुसारखं गॅस जायंट जरी नाव असलं तरी भाऊ लय हलका आहे. ह्याची डेन्सिटी एवढी कमी आहे की आपल्याला जर त्या साईजचा समुद्र भेटला तर समुद्रात टाकल्यास शनी त्यावर तरंगल.